ए पोपटा, कोण बोलतंय? नाव काय तुझं? आता मी कोण बोलतोय, माझं नाव काय, हे जाणून घेऊन तू काय करणार आहेस? मी काय सांगतोय ना तेवढं लक्षात ठेव. हे बघ, ज्या लोकांशी पंगा घेतलायस ना ती साधी माणसं नाहीयेत, कळलं? त्या पोरीने तुझ्यासारखे आधी भरपूर सरळ केलेत. ए, त्या पोरीचं नको सांगू हा मला. तिच्यापेक्षा जास्त लय लोकांना मी सरळ केले. तुझं नाव सांग. त्या पोरीच्या पाठोपाठ तुझाही नंबर लावतो. घ्या, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. काय रे, खऱ्याची दुनियाच राहिली नाहीये का? अरे माणसा, मी तुला मदत करतोय हा, मी तुला सावध करायला हा फोन केलाय, कळतंय का तुला? हे बघ, ज्या पोरीला तू नडतोयस ना ती कोणाची सून आहे माहितीये तुला? माहितीये? रामभाऊ देसाईंची सून आहे ती. नाव ऐकलंयस का? रामभाऊ देसाई. रामभाऊ देसाई? त्याची सून म्हणजे त्या आशुतोष देसाईची बायको आहे. सगळी माहिती आहे की तुझ्याकडे? बघ, नीट लक्षात ठेव, त्या पोरीच्या मागे ना तिचा सासरा रामभाऊ देसाई भक्कम उभा आहे. ए, तू नको सांगू मला. काय असे 56 पुढारी माझ्या आजूबाजूला फिरत असतात. त्या पोरीचं काय करायचं ना ते बघेन. देसाईची युक्तीनच मला चांगली माहिती. अरे वा, मला वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघालास तू. बरं, एक लक्षात ठेव, तुझा आणि माझा दुश्मन एकच. 24 तासात कधीही काहीही वाटलं, कुठलीही मदत लागली तर मला लगेच फोन करायचा. आत्ता मुद्द्यावर आला. लई गट क्षेत्र तुझ्यात. भेट मला एकदा भेट. त्या सराचा हिशोब केला. आता या शिवाचा आणि तिच्या सासऱ्याचा हिशोब करायची वेळ आली. सर, तुम्हाला खरंच बरं वाटतं ना? आपण डॉक्टरकडे जाऊ. हे बघा सर, काही अंगावर काढू नका. काही अंगावर काढत नाहीये मी. मला काही झालेलं नाही. आता एवढे सगळे माझ्या बरोबर ते झालंय, बँडेज वगैरे, मला काही होत नाही. बरं. पण शिवा, मला तर बाई कळेनासच झालंय. म्हणजे हे सगळं कसं करायचं आपण? कठीणच वाटतंय मला. त्या लोकांकडे पैसा आहे, गुंड आहे, ते लोक काही करू शकतात आणि त्यांना कोणीही पकडू शकणार नाही. त्यांच्याकडे गुंड असू दे, पैसा असू दे, पॉवर असू दे, आपण सगळेजण एकमेकांच्या बरोबर आहोत. आपल्यामुळे एकीची ताकद आहे. कुठली सर? बुद्धी. या जगातलं सगळ्यात मोठं शस्त्र कुठलं माहितीये? माणसाचं डोकं, मेंदू, बुद्धी. त्या बुद्धीच्या जीवावर कुठलीही लढाई आपण जिंकू शकतो. बरोबर बोलताय तुम्ही सर. ते असं आपल्याला घाबरवून शांत नाही बसवू शकत. आपण आपल्या डोक्याने विचार केला ना तर ते काही करूच नाही शकणार आपल्याला. ते सगळं बरोबर आहे शिवा, पण हे सगळं नक्की करायचं कसं? हे बघा, मला वाटतं आज काही करायला नको. सरांना पण आरामाची गरज आहे. बरोबर बोलते ताई, एकदम बरोबर. सर, आज तुम्ही काहीही करू नका. घरी जाऊन शांत आराम करा. आपण उद्या गॅरेजवर भेटू आणि सगळं ठरवू. ठीक आहे, हरकत नाही. मग निघू आता? सर, आम्ही येतो तुम्हाला घरापर्यंत. हे नको, काही गरज नाही आहे. काही गरज नाही, मी जाईन. हो हो, नको काळजी. चला. या शुभस, हाउ आर यू? आय एम गुड सर, हाउ आर यू? गुड. लुक आशू, आपण आपल्या कामात बरेच पुढे आलेलो आहोत. त्याच्यामुळे गोष्टी आता क्रुशल होत जातील. आपली ती साईट तेव्हा गेली होती, ती आता आपल्याला प्रोजेक्ट करता परत मिळते. त्या दिवशी पार्टीमध्ये मला एक कॉर्पोरेटर भेटला होता. त्याच्या कानावर मी घातलं. तो प्रयत्न करतो म्हणाला. आज सकाळी त्याचा फोन आला होता. अँड द डील इज ऑन. फक्त तुला एक काम करावं लागेल. सर, कम स्ट्रेट टू द पॉइंट. सी आशू, वाईट वाटून घेऊ नकोस, पण हा बिझनेस आहे आणि इथे शेवटी प्रॉफिटचा विचार हा करावाच लागतो. मला मुद्द्याचं सांगा सर.
मला काही नाही वाटणार. कम ऑन, दॅट्स नॉट माय लुकआउट. सर म्हणून लोकांचा जीव जाऊ द्यायचा. अशू, मी इथं सोशल वर्क करायला नाही आलोय. मला इथं डील करायची आहे, ती नीट करायची आहे आणि माझ्या कंपनीचं एक्सपान्शन करायचं आहे आणि आय एम ट्राईंग माय बेस्ट फॉर दॅट. मग मीही तेच करतोय सर. अशू, फ्रँकली स्पीकिंग, तुझ्या बायकोमुळे या कामात फक्त अडथळे येत आहे. सर काय आहे ना, तिच्यामुळेच हे डील होऊ शकलं. तिची खूप मदत झाली या डीलमध्ये. अग्री, पण मग ती डील पूर्ण करायची आहे ना, त्याच्याकरता आपल्याला ही साईट लागेलच, बरोबर ना? सर खूप झालं. तुम्ही आतापर्यंत मला दरवेळेस आशुतोष आपल्याला बिझनेसमध्ये ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात, दरवेळेस तुम्ही मला हे सांगता की तुमचा अनुभव किती आहे आणि मला माझी प्रिन्सिपल्स ब्रेक करायला लावता. पण आता नाही. काय आहे, मी खूप सारे ॲडजस्टमेंट्स करत आलो आजपर्यंत या डीलमध्ये, पण हे कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. कॉम्प्रोमाइज करावं लागेल अशू, नाहीतर ही डील धोक्यात येऊ शकते. कसं आहे, माझ्या वडिलांनी आजपर्यंत खूप डील्स केल्या, भरपूर बिझनेसेस क्रॅक केले, पण त्यांनी कधी अशी कॉम्प्रोमाइजच नाही केली आणि दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचाही विचार केला. तुम्हाला जर समजा वाटत असेल की मी ब्रेक होईन आणि मी कॉम्प्रोमाइज करीन, तर असं नाही आहे. मीही माझ्या भाऊन इतकाच ठाम आहे. ना मी मागे हटेन, ना माझी बायको मागे हटणार. तुम्हाला जर हे डील मोडायचं असेल तर तुम्ही खुशाल मोडा. आणि आता राहिला प्रश्न फायद्याचा, तर ते तुम्हालाच माहिती आहे काय चांगलं आणि काय वाईट. मी आता इथून जातोय.